मनाची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. आज मी फक्त बेलसाठी प्रयत्न करणार आहे, पण आज कुठल्याही परिस्थितीत मला माझा मुलगा परत हवा आहे. माझ्यावर विश्वास असेल तर माझ्या नावावर कर, खास करून शार्दूल मॉल तरी. म्हणजे निदान त्यातले काही गाळे पटापट विकून आपण काही कॅश जमा करू शकतो. त्यांची बेल मंजूर करताय. थैंक यू वेरी मच. 2 करोड़ लिए थे ना, चुकाने का समय आ गया है. कौन बोलते? पैसा देने वाला. हां बोल हर्ष. झपाटे वकिलांचा फोन आला होता आत्ता मला थोड्या वेळापूर्वी. मग काय म्हणाले ते? पोलिसांनी चार्जशीट फाईल केली आहे. उद्या केस उभी राहते कोर्टात. उद्या? हर्ष मला खूप भीती वाटते रे. मला काही होणार नाही ना? हे बघ, उगाच घाबरू नकोस. त्यांच्यावर विश्वास ठेव. त्या माणसाने अशा अनेक केसेस सॉल्व्ह केल्यात. सगळं जर ठरल्याप्रमाणे झालं ना तर घाबरायचं काहीच कारण नाही उरणार. हर्ष आणि जर तसं काही झालं नाही तर? मग सड जेलमध्ये. वेड्यासारखं काय बोलतेस प्रियांका? सगळं ठीक होईल, डोंट वरी. हर्ष तू जर नसतास तर मी काय केलं असतं हर्ष? यू आर सच माय डार्लिंग हर्ष. आय लव्ह यू हर्ष. चल बाय. Hello. Hello, dear. How are you? Fine. But I'm not. Missing you very badly. Shut up, निरंजन. मी तुला किती वेळा सांगितलंय मी घरी असताना फोन करत जाऊ नकोस म्हणून. Okay. आज भेटतेस? नाही, आज नको. का? प्लीज मानसी भेट ना. तुझ्यासाठी एक छानसं गिफ्ट आणलं, तुला द्यायचं आहे. आजच ये ना. निरंजन प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आज नाही जमणार. अरे वहिनी घरात आहेत आणि त्या जाम कटकट करतात. त्यांना संशय आलाय माझ्यावर. सारखं लक्ष ठेवून असतात मी कुठे जाते काय करते. माझा नवरा भोळायले त्याला नाही कळत काही, पण ह्या डेंजर आहेत. डोंट वरी डिअर. तुझ्या वहिनीच्या मागे मी असा काही उद्योग लावतो की तिला फुरसतच मिळणार नाही तुझ्याकडे बघायला. म्हणजे काय करणार आहेस तू? डोंट वरी, ते तू माझ्यावर सोड. कधी भेटतेस ते सांग. ठीक आहे, वहिनी उद्या परवा बाहेर जाणार आहे, तेव्हा भेटूया. ओके, मी फोन करते तुला. ओके, थँक्स अँड वेटिंग फॉर युअर कॉल. बाय बाय. मीनाक्षी मी काय करू, मला खरंच काही कळत नाही. आता सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्यात. वरुणनाही मी सगळ्या गोष्टींची कल्पना दिली आहे, ते मला स्वीकारायलाही तयार झालेत. पण हर्ष इथे येऊन मला धमक्या देत आहेत. काय? मी तुझं आणि वरुणचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकीन असं बरंच काही बोलून गेले. मीनाक्षी मला खूप भीती वाटते आहे गं. त्यांनी खरंच काही केलं तर? काही करू शकत नाही तो, आणि म्हणूनच तुला घाबरवण्यासाठी हे सगळं बोलतोय. तो जर काही करू शकला असता ना तर त्यांनी कधीच केलं असतं. काही कुत्रे फक्त भुंकतात, चावणं त्यांना येतच नाही. तुला त्याला घाबरायची काहीही गरज नाही आहे. पण मीनाक्षी त्यांनी काही तमाशा केला तर? काय करायचंय ते करू दे त्याला. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि आता तर तू वरुणला सगळं सांगितलं आहे ना, मग तू काय एवढी घाबरतेस?
हे बघ शारदा, डोंट वरी, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हवं तर आपण पोलीस प्रोटेक्शन घेऊया. मी माझ्या मिस्टरांशी तसं बोलून ठेवते. हे बघ शारदा, तू अगदी काळजी करू नकोस. अगदी निश्चिंत हो आणि लग्नाच्या तयारीला लाग. कमाल केली साहेब तुम्ही, कमाल केली. अहो गेल्या महिन्याभर कुणाला काम जमलं नव्हतं, तुम्ही 2 दिवसात करून दाखवलं. 2 दिवसात आमच्या साहेबाच्या पोराला जामिनावर सोडलं तुम्ही. वकील साहेब मानला. हे बघा, मी माझं काम केलं, आता तुम्ही तुमचं काम करा. मला शार्दूल परत हवाय आत्ताच्या आत्ता. बरोबर तुमचं. ठीक आहे, या तुम्ही या. कुठे आहे? ए दर पोरा. शार्दूल, हे बघ कोण आले. शार्दूल. काळजी घ्या पोराची. आणि एवढं ध्यानात ठेवा, केस अजून संपलेली नाही आहे. आपल्याला साहेबांच्या पोराला या खटल्यातून निर्दोष सोडवायचं आहे. काय काळजी घ्या. चल चल. शार्दूल, शार्दूल. संयोगिता, कशाला टेन्शन घेतेस? सचिन म्हणालाय ना शार्दूलला परत आणतो म्हणून. हो, पण अजून आले नाहीत ना हे. बाबा, ते लोक पुन्हा शार्दूलला काही करणार नाहीत ना? शार्दूल, कुठे गेला होतास बाबा तू? कुठे गेला होतास मला सोडून? परत नाही जाणार ना बाळा? परत नाही जाणार ना? मी म्हटलं होतं, मी शार्दूलला नक्की परत आणेन. संयोगिता, चहा दिवापुढे साखर ठेव. अगं, त्याच्या कृपेने शार्दूल आपल्याला परत मिळालाय. शार्दूल, मी निरंजनच्या नोकरीबद्दल तुला विचारलं होतं ना, त्याचं काय झालं? त्याचं काय झालं? काय होणार? कंपनी माझी आहे, त्यामुळे मॅनेजर म्हणून तिथे कोणाला ठेवायचं हेही माझ्याच हातात आहे. शिवाय निरंजन तुझा सख्खा भाऊ आहे. ते म्हणतात ना, सारी दुनिया एक तरफ और जोरू का भाई एक तरफ. डोंट वरी, मी कंपनीत सांगून ठेवलेलं आहे, तू उद्यापासून मॅनेजर म्हणून कंपनीत रुजू होऊ शकतोस. रिली? येस. थँक्यू सो मच. बरं, सुरुवातीचा पगार तुझा 20,000 रुपये असेल, चालेल ना? नंतर बघू. चालेल ना, चालेल. ॲब्सोल्युटली. अरे चालेल चालेल काय, एवढी मोठी नोकरी ह्याच्यामुळे मिळाली आहे तुला. निदान पाया तरी पड त्याच्या. हो, सॉरी. कम ऑन यार, प्लीज काम मन लावून कर. आणि हो, आता तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे, तेव्हा व्यवस्थित पार पडायची. काय? तुम्ही काही काळजी करू नका, मी माझं काम अगदी मन लावून करेन. गुड. प्रियंका, मला एक महत्त्वाचं काम आहे, ते मी आटपून लवकरच येतो. लवकर ये. या, बाय. बाय बाय. अँड कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. ताई, ही गोळी पण अगदी परफेक्ट बसली ना? येस. कॉंग्रॅट्स. थँक्यू अँड विश यू द सेम. आत्ता नोकरी मिळाली, पण जर पुढचा प्लॅन सक्सेसफुल झाला
तर मालकीही मिळेल. नेहा मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना. कसं बोलू तेच कळत नाही आहे. काय गं, काय झालं? सांग ना, काय झालंय? नेहा तू कुणाला सांगणार नाहीस ना? नाही सांगणार, पण निदान मला तर सांग आधी, झालंय काय? तुला ठाऊक आहे ना बाबा आणि काकू माझ्या लग्नाच्या किती मागे लागलेत ते. हो, पण तुझ्या भल्याचाच विचार करतायत ना ते. हो नेहा, म्हणजे मी लग्नासाठी नाही म्हणतच नाही आहे गं, पण निदान ते माझ्या मर्जीने व्हावं असं वाटतं मला. शेवटी काही झालं तरी माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना तो. तुझ्या नजरेत आहे का कोणी? म्हणजे मी अजून तसा विचार नाही केलाय, पण पण काय? हे बघ अंतरा, तुझ्या मनात काय चाललंय ना ते स्पष्ट सांग मला. बोल. नेहा तुला राजेश सर माहिती आहेत ना? राजेश सर म्हणजे तुला शिकवायला येतात ते? हो. त्यांनी मला लग्नाची मागणी घातली आहे. काय? हो, म्हणजे मलाही आधी धक्काच बसला ऐकून, पण नेहा ते म्हणाले की त्यांना मी खरंच मनापासून आवडते आणि त्यांना माझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. अर्थात मी त्यांना लगेच सांगून टाकलं तिथेच की बाबांच्या मर्जीशिवाय मी काहीच करणार नाही. पण खरं सांगू नेहा, मला नाही कळते मी काय करू. हे बघ अंतरा, शेवटी कितीही काहीही झालं तरी तुझ्या लग्नाचा निर्णय हा तूच घ्यायला हवास. खरं तर मीही तेच केलं होतं, पण माझं नशीबच वाईट होतं. पण तुझं तसं काहीही होणार नाही याची खात्री आहे मला. हे बघ, तुला जर ते खरंच मनापासून आवडत असतील ना तर तू काकांना सांग तसं. बाबांची? नाही नाही, मी नाही बोलू शकणार, मला भीती वाटते. अगं घाबरायचं काय आहे त्यात? जे काही तुझ्या मनात आहे ते काकांना सांग. हे बघ, मला नाही वाटत ते तुला रागवतील, काहीही म्हणणार नाहीत ते. नाही नेहा, मला खरंच जमणार नाही ते. बरं ठीक आहे, आपण सावरीताईला सांगूया. सावरीताई येणार आहे इथे, तिच्याशी बोलू आपण. ती सांगेल काकांना. ठीक आहे. पण नेहा, खरंच सगळं ठीक होईल ना? अंतरा, तू अजिबात काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. दादा, संयोगिता बोलतीये. बोल. दादा, शार्दूल परत आला घरी. हे घेऊन आलेत त्याला. काय? खरंच? हो, आता थोड्या वेळापूर्वीच. आपण तो म्हणजे तो होता कुठे नक्की? कुणी पळवला होता त्याला? ते नाही माहीत मला, आणि जाणूनही घ्यायचं नाहीये. माझा मुलगा माझ्याजवळ परत आला हे खूप आहे माझ्यासाठी. दादा, तो परत आला हे सांगायला फोन केला होता. चला बरं झालं, माझ्या डोक्यावरच एक खूप मोठं टेन्शन गेलं संयोगिता. तुझ्या शार्दूल करता मी काहीच करू शकत नाही, या गोष्टीचं खूप खूप वाईट वाटत होतं मला, पण देवाच्या दयेने तो परत आला. खरंच खूप आनंद झालाय मला.
आता त्याची नीट काळजी घे काय. वहिनीला पण सांग. हो सांगतो. ठेवू फोन. ओके. बरं झालं तो शार्दूल सापडला ते, नाही तर नसती आफत ओढवली असती माझ्यावर. हे प्रकरण इथेच थांबलं ते फार उत्तम झालं. निरंजन, तुला काय वाटतं? शार्दूल ह्या पॉवर ऑफ पॅटर्नीवर सही करेल? का नाही करणार? करणार, नक्की करणार. एवढं लक्षात ठेवता येईल, तो तुझ्या प्रेमात पूर्णपणे आंधळा झालाय. त्यामुळे तू म्हणशील त्या कागदावर सही करायला तयार होईल. या वेलकम होम. पाणी अरे तू कशाला नाही, एवढे दमून आलात तुम्ही, कशाला वाट बघत बसा कोणाची. थँक्यू. शार्दूल, अरे आम्ही तुझीच वाट बघत होतो. कशाला? त्याचं काय ना भाऊजी, इतक्या अचानकपणे तुम्ही इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलीत, मॅनेजर बनवून टाकलं. त्यामुळे आता सगळा बिझनेस, सगळे व्यवहार मलाच सांभाळणे. म्हणजे राईट फ्रॉम इन्कम टॅक्स टू कॉर्पोरेट ऑफिस, बँकिंग, सगळे व्यवहार आता मलाच बघावे लागतील नाही का. आणि प्रत्येक वेळेला डिसिजन घेण्यासाठी मला तुमच्याकडे यावं लागेल. आणि फ्रँकली स्पीकिंग, मला तुम्हाला तेवढा त्रास द्यायचा नाही. म्हणजे कसं आहे, काही डिसिजन्स मला पटकन घ्यावे लागतील, तेव्हा डिसिजन घेण्याची अथॉरिटी माझ्याकडे असायला हवी. ती तुम्ही मला द्यायला हवीत. अरे आम्ही तुम्हाला मॅनेजर केलं म्हणजे ऑथॉरिटी दिलीच की. नाही, तसं नसतं ना. म्हणजे काही वेळेला मला व्यवहारात अगदी ताबडतोब तात्काळ डिसिजन घ्यावे लागतील आणि तेव्हा माझ्याकडे अथॉरिटी नसेल ना. त्यामुळे ती तुम्ही मला दिली पाहिजेत लेखी. म्हणून मी ही पॉवर ऑफ अटॉर्नी बनवून आणली. पॉवर ऑफ अटर्नी? हो, म्हणजे या पॉवर ऑफ अटॉर्नीमुळे मला डिसिजन घेण्याची अथॉरिटी मिळेल. आणि प्रत्येक वेळेला अडल्या नडल्या प्रश्नांसाठी मला तुमच्यापर्यंत येण्याची गरज नाही. म्हणून तुम्ही एकदा याच्यावर सह्या केल्यात ना की झालं, बस, दॅट्स इट. अरे पण शार्दूल, डोंट वरी. अरे निरंजन आपलाच आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही आहे. असंही तू फक्त पॉवर ऑफ पॅटर्नी देतोयस, इस्टेट नाही. पेन. अगं पण शार्दूल, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? प्रियंका, डोंट वरी. प्लीज गो अहेड. प्लीज. ओके. एवढी मोठी बॅग 2 दिवसांसाठी चाललीस ना का कायमची सोडून चाललीस मग? अहो, देवयानीचे कपडे येतो याच्यात. बर, 2 दिवसात येशील ना नक्की? का? करमत नाही तुझ्याशिवाय.
तू गेलीस की कसं तरी होतं, एकटं वाटतं खूप. एवढं प्रेम करता माझ्यावर? खूप. मी पण करते. मग येशील लवकर? बरं, येईन येईन येईन. संयोगिता का बसलेस का तू? चल निघायचं आपल्याला. पण कुठे जायचं आपल्याला? तुला कळेल नंतर सगळं सुरू. चल चल आधी. चल चल आटप लवकर. पण मला काही कळत नाहीये. आपण चालायचं ना? हो हो रे. लगेच निघूया. तुमची बॅग तयार आहे. गुड. चल संयोगिता चल. मला सांगा ना, आपण कुठे? तुला नंतर सगळं सांगतो मी. डोंट वरी. माझ्यावर विश्वास आहे ना? चल शार्दूल लगेच. शार्दूल चल. चल 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 चला 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 चल चल चल. चला आधी मानसी येऊ मी. वहिनी तुम्ही किती दिवस चाललाय? 2-3 दिवस. मला खूप एकटं एकटं वाटेल तुमच्याशिवाय. अगं होईल का सगळं मॅनेज? हा अर्थात मी चालली म्हटल्यावर सगळ्या घराची जबाबदारी तुझ्या एकटीवर पडणार आहे खरी, पण तू करशील मॅनेज. चला, काळजी घे प्रवासात. मी घ्यायला येईनच तुला. कशाला येईन की मी. बरं मग आत्ता बाहेर सोडायला तरी येऊ का नको? हो चला आणि लवकर चला. तुमची लेक आधीच गाडीत जाऊन बसलीये, आष्टीला जायचं म्हणून. काय सांगते?